नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटण्यासाठी आलोय. मित्रांनो, आजचा विचार खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि मला एक प्रेरणा देणार आहे. पण विशेष कोणाला? ते थोडंसं आज वेगळं आहे. आज त्यांना प्रेरणा देणार आहे आणि भविष्यामध्ये तुम्हालाही प्रेरणा देणारा ठरणार आहे. तो यासाठी, की तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या व्यक्तिगत करिअरमधून निवृत्ती पत्कराल, जेव्हा तुम्हाला सेकंड इनिंग चालू करायची आहे, तेव्हा तुम्ही ती कशी करायला पाहिजे, त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे. कारण बरेच लोक आता खऱ्या अर्थानं मिड करिअरमध्ये असतील, ज्यांनी करिअर सुरू केलं नाही, त्यांना पण हा विचार त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तर मित्रांनो, आजचा विचार हा त्या सर्वांसाठी की ज्यांना स्वतःची सेकंड इनिंग, त्याचप्रमाणे थर्ड इनिंग करण्यासंबंध आहे. हो मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे जे काही प्राप्त केलेलं आहे आणि ते प्राप्त केलेल्याच खऱ्या अर्थानं उपयोग कसा करायचा, ते पुन्हा नव्यानं तुम्ही एक नवी भरारी कशी घ्यायची आहे, त्या संबंधातला हा विचार आहे. जे आज त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला असतील, तर त्यांनी त्यानंतरचं त्यांचं करिअर काय असावं या संबंधामध्ये एक सकारात्मक विचार करू शकतात. तर मित्रांनो, आज विशेष करून जे आपल्या नोकरीतून सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांच्यासाठी पण आहे आणि जे होऊ घातलेले आहेत त्यांच्यासाठी आहे. जे उद्योजक आहेत, आता त्यांना वाटतं आता बस, आता माझ्या मुलांनी माझा व्यवसाय पाहावा, त्यांच्यासाठी पण आहे. आणि एकंदरीत या विषयाला कोणीही त्या पद्धतीने साधारणतः सांगत नाही. फक्त ते म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग. मी तर म्हणेन फायनान्शियल प्लॅनिंग तर आहेच. या फायनान्शियल प्लॅनिंग बरोबर तुमचं मानसिक स्वास्थ्य खऱ्या अर्थानं उत्तम दर्जाचं पण ठेवलं गेलं पाहिजे. त्याला एकच गोष्ट आहे, ते तुम्ही जेव्हा एंगेज व्हाल, तुम्ही तुमच्या कामामध्ये एंगेज व्हाल. आता तुमचं काय झालं असेल, काही लोकांचं आता रिटायर झाले असतील. आता आता काय करावं? हा काही लोकांना प्रश्न पडला असेल, पण काही लोकांना अजिबात नाही. कारण त्यांना माहिती आहे, की मी काय करायचं. पण ज्यांना काही करायचं कळलेलं नाहीये, त्यांच्यासाठी हा थोडासा माझा विचार मी इथं खऱ्या अर्थानं नमूद करणार आहे. आणि निश्चितपणे माझा विश्वास आहे, की जेव्हा तुम्ही हे ऐकाल आणि त्याची अंमलबजावणी कराल, तेव्हा नक्की मित्रांनो, तुम्ही एक आनंद सर्वार्थाने निर्माण करू शकाल, तुमच्यासाठीही आणि तुमच्या अवतीभोवती असलेल्या सर्वांसाठी. तुम्ही म्हणत असाल, की "अरे, आता मी निवृत्त झालोय." पण ही निवृत्ती हे बाह्य बदल नाहीये. जेव्हा कोणी रिटायर्ड होतं, हा एक्सटर्नल चेंज नाहीये. इट इज अ इंटरनल चेंज. आणि ही अंतर्गत रूपांतरण गोष्ट आहे मित्रांनो. ही लक्षात ठेवा, की तुमचं एक स्टॅच्युटरी एक एज असतं. त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा रिटायर्ड होता, सेवानिवृत्त होता, तेव्हा तुम्ही सेवेपासून खऱ्या अर्थानं तुम्हाला सेवानिवृत्त केलं जातं. तेव्हा तुम्ही तिथे वयाने निवृत्त होत असता, तुमच्या कौशल्याने निवृत्त होत नाही. तुमच्या विचाराने तुम्ही निवृत्त होत नाही. तुमच्यामधल्या असलेल्या प्रगल्भतेने निवृत्त होत नाही, हे विसरू नका. आणि म्हणून हा तुम्हाला आज मी विचार मांडणार आहे आणि तो विचार मला विश्वास आहे, की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उच्च कोटीची उड्डाणे घेण्याला मदत करेल. आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा हा वळणबिंदू आहे, सेवानिवृत्ती. आणि म्हणून तुम्ही म्हणाल, मग तुम्ही काय सांगता? तुम्ही सेवानिवृत्त आहे का? मी सांगू तुम्हाला, माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी लिहिलंच होतं जर्नलमध्ये, की मी रिटायर्ड नाही होणार. बिकॉज आय मे टायर्ड सम टाइम, बट आय विल नॉट रिटायर्ड. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. फिजिकली or sometime mentally I may tired, but I will not retire. Because absolutely, when you're working all together, it's little bit, you have to have a rest of that, but not that rest which normally people think, आता मी काय करू, आता रिटायर झालो, मला खूप वेळ आहे. येस फ्रेंड, तुमच्याकडे वेळ आहे ना. मग तुम्हाला जे मी सांगणार आहे, तुमच्या त्या वेळेचा तुम्ही सदुपयोग कसा करू शकता. आणि तेच तर वैशिष्ट्य आहे, की अनेक जण निवृत्तीला
हे बदल म्हणून पाहतात आणि दैनंदिनी कामकाजामध्ये थांबणे, मग वेळ मोकळा असणे त्यांच्याबरोबर आणि काहीच त्यांना त्या पद्धतीने करावं असं प्लॅनिंग नसतं. थोडक्यात काय, तुम्ही तुमच्या आयुष्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. बऱ्याच वेळा काही लोक रिटायर झालेले ते त्यांच्या कुटुंबामध्ये दखल द्यायला सुरुवात करतात. मग ते त्यांच्या घरामधील स्त्री वर्गाला अर्थात मग सून असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, त्यांना ते सल्ला देण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माहिती आहे मी रिटायर झालोय आणि माझ्याकडे खूप ज्ञान आहे, माझा अनुभव आहे आणि तो तुम्ही लादण्याचा प्रयत्न करता. मुलाला तुम्ही बोलत असाल, तर मी एकच सांगेन मित्रांनो, हे काहीही करू नका. तुम्ही त्यांच्याशी खऱ्या अर्थानं संवाद करा. त्यांना समजून घ्या, कारण तुम्ही आता त्यांना कसे हवेत, त्यांना समजून घेणारे आणि त्यांना काही मदत करू शकता का? त्यांचं काही काम हलकं करू शकता का? ही आता तुमची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे. त्या घरासाठी, त्या कुटुंबातील व्यक्तींसाठी. मग काय मित्रांनो, थोडंसं वेगळं वाटतंय? नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून तुम्ही सेकंड इनिंग करत असताना तुम्हाला मी एकच सांगेन, की तुम्ही जे करियर केलेलं आहे, त्याच्या पलीकडे आणखीन एक करियर आहे. आफ्टर रिटायरमेंट देअर इज अनदर करियर आणि ते करियर सगळ्यात महत्वाचं तुमच्यामध्ये तुमची दिनचर्या उत्तम पद्धतीने करण्याला मदत करणार आहे. तुम्ही सकाळी आता उठण्याची घाई नसेल तुम्हाला, मान्य आहे मला. ऑफिसला जायची काही घाई नाहीये. कुठल्या पद्धतीची कामं करण्याची कोणी तुमच्या पाठीमागे जबरदस्ती नाही लावलेली. मग हे सगळं असताना सगळ्यात महत्वाचं आहे, तुमच्या मनामध्ये आता एक प्रश्न आला पाहिजे, की मी कोण आहे? You are retired Mr. So and so, or you are retired Mrs. So and so. No, you're not retired. It is an opportunity. ही संधी आहे तुम्हाला की तुम्ही नव्यानं मी कोण आहे हे शोधण्याची आणि तुमचा शोध तुम्ही इथे घेतला पाहिजे की मी खरंच कोण आहे. जे काही मी होतो पदानं होतो, जे काही मान सन्मान त्या पदाचा होता त्याप्रमाणे होतो, पण आता मी तो नाहीये. आता मी कोणाचा तरी आजोबा आहे, कोणाचा तरी मी पिता आहे, कोणाचा तरी मी सासरा आहे, सासू आहे किंवा मी पत्नी आहे, पती आहे, मी मुलगी आहे. ही सगळी तुमची जी काही पदं आहेत, याची तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. तुम्ही काय कमवलंय यापेक्षा तुम्ही आता काय कमवायला पाहिजे, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची स्वतःची तुम्ही नव्यानं ओळख करून घेतली पाहिजे. मग ती कशी कराल तुम्ही? सगळ्यात महत्वाची तुमची ओळख करण्याची एक सुंदर संधी तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला हा कालावधी रिटायरमेंट नंतरचा कालावधी म्हणजे आफ्टर रिटायरमेंट यू गेट अन अपॉर्च्युनिटी टू अंडरस्टँड युअर सेल्फ. आणि म्हणून तुम्ही पुन्हा तुम्हाला जेव्हा शोधायला सुरुवात करा, तेव्हा तुम्हाला कामाची कुठलीही धक्काधक्की नाहीये. अनेक गोष्टी आता तुम्हाला बाजूला ठेवा आणि तुमचा छंद काय आहे? तुम्हाला लिखाण करायचं आहे का? लिखाणाला सुरुवात करा. तुम्हाला गाणं गायचंय का? गाणे गायला सुरुवात करा. तुम्ही म्हणा, "अरे व्होकल कॉर्ड्स." सॉरी. इफ यू हॅव अ डिझायर, इफ यू हॅव पॅशन, at any age you can perform what you want, and that is the gift of Almighty. काय मग मित्रांनो, ते तुम्ही करू शकता. हा व्होकल कार्ड थोड्याफार मे बी चॅलेंज, बट वी डोंट वॉन्ट टू गो अँड परफॉर्म ऑन एनी स्टेजेस. दॅट इज व्हॉट यू हॅव टू जस्ट एन्जॉय फॉर युअर सेल्फ, राईट नो. म्हणून आवडीचं स्वप्न तुम्ही काय पाहिलेलं आहे, ते स्वप्न तुम्ही आता पूर्ण करा. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता तुम्ही काय करा, नव्यानं तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवा. तुम्ही जितके ऍक्टिव्ह राहाल, तितके तुम्ही आणखीन उत्तम तुमचं आयुष्य जगू शकणार आहे. आणि जो ऍक्टिव्ह राहतो, तोच खऱ्या अर्थानं उत्तम पद्धतीचं आणखीन जीवन जगण्यासाठी तो स्वतःला लायक बनवतो, असं माझं मत आहे. कदाचित तुमचं मत वेगळं असेल, तर मला कॉमेंट्समध्ये तुम्ही ते शेअर करा. मी त्याच्यावर नक्कीच विचार करेन आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवता येतो का नाही ते पण मी पाहीन. आता तुम्हाला कुठेही घाईनं जाण्याची गरज नाहीये, बरोबर आहे ना? मग मला खरोखरच काय आवडतं? त्याचा तुम्ही प्रश्न स्वतःला विचारा. मग तुम्हाला बाग करायला आवडते का? बागेमध्ये स्वच्छता करायला आवडतं का? तुम्हाला एक नवीन काही अशी गोष्ट की कोणाला तरी मदत करायला आवडतं का? सल्ला द्यायला आवडतं का? किंवा तुम्हाला असं काहीतरी नवीन शोधायचं आहे आणि ते शोधण्यासाठी तुम्हाला काही गोष्ट त्या पद्धतीने मिळालेली आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत मित्रांनो, आता सर्वार्थानं पाहायच्या आहेत. आणि हीच तर तुम्हाला आणि मला संधी आहे
की आता तुम्हाला सेकंड इनिंग खेळण्यासाठी सुंदर अशी वेळ आलेली आहे. तेव्हा तुमच्या आवडीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ घाला. तुमचं जे काही तुमच्याकडे आहे तो साठा, त्याला प्रोफेशनली त्याला कलेक्ट करा आणि प्रोफेशनली प्रेझेंट करा. तुमच्या नेटवर्कमध्ये तुम्ही कनेक्ट राहा. तुमच्या नेटवर्कमध्ये तुम्ही सातत्याने कनेक्ट राहिल्यानंतर तुम्हाला तिथं बोलवलं जाईल, तुम्हाला तिथं संधी मिळेल. आता मी उद्योजक आहे, कारण मी स्वतःच माझ्या ट्रेनिंग, काउन्सिलिंग, मेंटरिंग आणि कोचिंग या बिझनेसमध्ये आहे. त्यामुळे माझं सातत्यानं हे काम होतंच, पण आता ते मोठ्या प्रमाणामध्ये मी करत आहे. कारण रिटायरमेंट हा शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाहीच आहे मुळात. आणि म्हणून मी हे अगदी ठोकपणे तुम्हाला सांगू शकतो, की तुम्ही जर उद्योजक असाल, तर तुम्हाला रिटायरमेंट घ्यायची असेल, ज्यांना आता वाटतं की नाही मी आता 35-30 वर्ष मी उद्योग चांगलाच केलाय, आता मला कोणाला तरी द्यायचं आहे, तर तुमचं सक्सेशन प्लॅनिंग करा. सक्सेशन प्लॅनिंग कसं करायचंय, काय करायचंय, त्या संबंधात तुम्हाला मदत हवी असेल, येस आय एम देअर, तुम्हाला मी मदत करेन. कारण आता त्याची गरज आहे. तुमच्या दुसऱ्या पिढीनं तुमचा व्यवसाय चालवावा, यासाठी तुमच्या दुसऱ्या पिढीला तुम्ही विकसित केलं गेलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे कराल, तेव्हा मला विश्वास आहे मित्रांनो, की ती उत्तम पद्धतीने तुमचं आयुष्य जगण्यासाठी तुम्ही आणखीन आनंदानं पुढे जाल. तर मग काय गोष्टी आहेत? तर या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की आता तुम्ही आवडत्या गोष्टीमध्ये वेळ घालवायला सुरुवात करा. वाचन करा. हो, काही राहिलं असेल वाचायचं, वाचा. तुम्हाला वाटतं, की आज मी काहीतरी लोकांना सांगायचं आहे. येस, तुम्ही उपदेशात्मक रील बनवा. पण ते उपदेशक असं नसावं, की लोकांनी म्हणा, "अरे काय सांगतो?" वास्तवाशी असावं, सत्य असावं. स्वतःचं तत्वज्ञान नका सांगू. लोक फार तत्वज्ञानी आहेत जगामध्ये. कारण डिजिटली या प्लॅटफॉर्मवरती तत्वज्ञान एवढं उपलब्ध आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. तर तो मी म्हणेन वास्तवाशी निगडीत करा. ते त्यांच्या दैनंदिन जीवनाशी काय निगडीत करा. म्हणून माझे व्हिडिओ सगळे दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या वास्तववादावरती आधारित आहेत. कारण त्याची गरज आहे तेच ते देऊया. विनाकारण बाकी देण्याची गरज नाही. खूप भंडार पडलेला आहे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. ते घेतील. आणि सगळ्यात महत्वाचं कुटुंबाबरोबर वेळ घालवा. हो, जेवढा वेळ मिळेल तिथं. अर्थात जे उद्योजक असतील त्यांना कमी वेळ मिळत असेल, पण त्यांनी तो घालवावा. आणि सगळ्यात महत्वाचं समाजासाठी काहीतरी आता तुम्हाला योगदान करायचंय. गिव्ह बॅक टू सोसायटी. हो, तुम्ही एक आता तुमच्याकडचं तुम्ही अशा लोकांना गाईड करा, अशा लोकांना मोठं करा, की जे तुम्ही स्वप्न पाहता ते त्यांच्याद्वारे समाजामध्ये काम व्हावं. आणि म्हणून तुम्ही स्वतःच्या आरोग्यावरती आणि मानसिक शांततेवरती आता तुम्ही लक्ष द्या. ही तुमची सेकंड इनिंग फार महत्वाची आहे. फिजिकल फिटनेस अँड मेंटल फिटनेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अँड इफ यू आर स्पिरिच्युअल, येस दॅट इज द बेस्ट वे टू हॅव द ग्रेट मेडिटेशन अँड प्रेयर्स फॉर एव्हरीवन ऑन दिस प्लॅनेट. खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण तुम्ही जर आध्यात्मिक असाल तर तुमच्या भावनिक आणि मानसिक बदलामध्ये खूप त्याची मदत होईल. कारण ज्याच्यावर तुमचा काही जो विश्वास असेल, जी तुमची श्रद्धा असेल, त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक राहा. कारण का एंड टाइम जो आहे याच्यामध्ये तुम्हाला एन्जॉय करता येणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही दिमाखाने तुमचं आयुष्य उत्तम पद्धतीने तुम्ही खऱ्या अर्थाने घालवा. निवृत्ती ही एक ऍक्च्युली भावनिक दृष्ट्या जर पाहिलं तर एक मोठी प्रक्रिया आहे मित्रांनो. काही लोकांना नाही होत सण. ते लोक त्या पद्धतीने नाही त्यांचं प्लॅनिंग करू शकत. अशी काय मंडळी आहे त्यांना माझी विनंती आहे, अरे मित्रांनो प्लॅनिंग करा. तुम्हाला अडचण असेल कॉन्टॅक्ट मी. आय एम देअर टू हेल्प यू. हाऊ टू प्लॅन, हाऊ टू गो विथ युअर जॉयफुल मोमेंट एव्हरी डे. येस, इफ यू वॉन्ट टू हॅव दिस डेफिनेटली आय विल कनेक्ट. अगेन आय विल नॉट चार्ज यू, डोंट वरी. दिस इज वॉट माय सोशल वर्क. For those who are retired and those who want to have their second inning to play beautifully, yes, I am there to support you guys. Okay? आणि सगळ्यात महत्वाचं काही वेळा एकटेपणा तुम्हाला जाणवेल. मग तुम्ही काय करा, एकटेपणा जाणवूच नका ना. तुम्ही कशात मास्टर आहात त्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व व्हा. तुम्ही चांगलं ड्रॉइंग काढू शकता का? तुम्ही कोणाला काही चांगलं शिकवू शकता का? तुम्ही काही लिखाण करू शकता? इन्व्हॉल्व. सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या ब्रेनला तुम्ही ऍक्टिव्ह करा. आणि त्याला ऍक्टिव्ह केल्यानंतर तुमच्या संपूर्णच्या संपूर्ण सेल्फ सिस्टीम मध्ये ऍक्टिव्हनेस राहील. आणि फिजिकल मुवमेंट तुम्ही करा. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की यू आर अब्सोल्युटली एन्जॉईंग. यू आर अश्युअर्ड लाईफ यू आर एन्जॉईंग. अन्नशितेकडे तुम्ही निश्चितेकडे जाल. म्हणून स्वतःमध्ये महत्वाची गोष्ट जी आहे की आपल्यामध्ये कुठलाही डाऊट घेऊ नका. तुम्ही आता डाऊट सोडून द्या. म्हणजे त्या अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॉंग व्हा की तुम्ही कशालाही घाबरायचं नाही. कारण तुम्ही आता सगळं मिळवलेलं आहे. तुम्हाला चांगलं लोकांना द्यायचं आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. म्हणून नकारात्मक विचारांच्या ऐवजी तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि
ती तुम्हाला या तुमच्या निवृत्तीमध्ये, या रिटायरमेंट नंतर सेकंड इनिंग करण्यासाठी, चालू करण्यासाठी, खेळण्यासाठी तो तुम्हाला उत्तमचा उत्तम हा टप्पा मदत करेल. मग काय मित्रांनो, नवीन उद्दिष्ट निर्माण करा ना. काय उद्दिष्ट राहिलेलं आहे? तुम्ही काय समाजासाठी देऊ शकता? कुटुंबासाठी काही देऊ शकता का? आणि तुमचं व्यक्तिगत तुम्हाला काय तयार करायचंय का? ते तयार करा. आणि हे जेव्हा तुम्ही तयार कराल, तेव्हा लक्षात घ्या, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही जेव्हा काम करत राहाल, तेव्हा तुम्हाला कळणारही नाही, किती सुंदरपणे तुम्ही तुमच्या सेकंड इनिंग पासून थर्ड इनिंग पर्यंत तुम्ही गेलेला आहात. आणि दॅट इज व्हॉट गॉड गिफ्टेड. आणि फार कमी लोक आहात, की कोव्हिडमधून वाचलेले फार कमी लोक आहेत. आणि तुम्ही भाग्यवान आहात. परमेश्वराची कृपा आहे तुमच्यावर, की तुम्ही आज श्वास घेत आहात आणि त्या श्वासाला तुम्ही प्रामाणिक राहा. तेव्हा मित्रांनो, मला विश्वास आहे, की तुमचा अनुभव तुम्ही शेअर करायला सुरुवात करा. आणि जेव्हा तुमचा अनुभव तुम्ही शेअर कराल, लोकांना आनंद वाटेल. तर चला मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मनशांती, आनंद आणि समाधान याने तुम्ही संतुलित करा तुमचं आयुष्य आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही लोकांना मदत करा. तुम्ही त्यांना खऱ्या अर्थानं आनंद जीवन कसं असतं ते शिकवा. मला विश्वास आहे मित्रांनो, मी आज प्रयत्न केलेला आहे. ज्यांना सेकंड इनिंग चालू करायचे आहे, ज्यांना थर्ड इनिंग चालू करायचे आहे, त्यांच्यासाठी. लाईफ इज ब्युटिफुल. ओन्ली यू हॅव टू एन्जॉय इट. म्हणून मित्रांनो, ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिलाय, निश्चितचपणे त्यांना प्रेरणा मिळेल. आणि ज्यांना मदत हवी आहे, त्यांना गायडन्स हवा आहे, त्यांनी निश्चित माझ्याशी संपर्क करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. तर मित्रांनो, तुम्ही माझा हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लोकांना शेअरही करा, की जे लोक त्यांना प्लॅनिंग करायचं आहे, ज्या लोकांना आपली सेकंड इनिंग उत्तम पद्धतीने घालवायची आहे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहात आणि इतरांनाही तुम्ही पाठवत आहात. पुन्हा भेटूया नवीन विचारानं, नवीन दिशेनं. पण आजचा व्हिडिओ होता त्या लोकांसाठी, की ज्यांना सेकंड इनिंग चालू करायचे. आणि हो, जे मिड करिअरमध्ये लोकांना मी आज विशेष करून सांगू शकतो, तुम्हाला तुमचं पुढचं जे करिअर आहे ते डेव्हलप करण्यासाठी तुम्ही एक काम करा, स्वतःवरती काम करा. स्वतःतल्या कमजोरी शोधा आणि त्याच्यावरती ओव्हरकम करा. आणि पहा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मग जिथे तुम्ही करिअर करत असाल, तुम्ही एखाद्या अशा पोस्टवर असाल, त्या पुढच्या पोस्टला तुम्हाला जायचं आहे, तर ती संधी तुम्ही दवडू नका. कारण रिटायरमेंट हा शब्द प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टेक्निकली येईल, पण तो मेंटली कधीही येऊ देऊ नका. पण त्यानंतर तुम्ही एंगेज राहा, कारण युअर सेल्फ वर्किंग फॉर युअर पीस ऑफ माइंड अँड नॉट फॉर एव्हरीवन, not for others, and for you only you have to work after retirement. Yes friends, thank you for watching me. मला विश्वास आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडलेला आहे आणि तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, ज्यांनी केलं नाही त्यांनी, आणि इतरांना पाठवा. धन्यवाद मित्रांनो, मला तुम्ही पाहता त्याबद्दल.